मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे को जान से मारने की धमकी मिलने के बाद सकल मराठा समाज ने दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। इस संदर्भ में सकल मराठा समाज की ओर से अहिल्यानगर के अपर पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपा गया। मराठा समाज के प्रतिनिधियों ने कहा कि ऐसी धमकियों से हम डरने वाले नहीं हैं। जरांगे पाटिल की सुरक्षा के लिए मराठा समाज स्वयं सक्षम है। हालांकि मनोज जरांगे ने पुलिस सुरक्षा लेने से इनकार कर दिया है, लेकिन मराठा समाज ने राज्य सरकार से उन्हें झेड श्रेणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना धमकीचे आणि जे परळी पलटण जे म्हणतो तिथून धमकीचे फोन आले, मध्यस्थी लोक धरलेत। मी एकच सांगतो मराठा समाजाच्या वतीने, पाटलांच्या केसालाही धक्का लागला तो हा महाराष्ट्र परत एवढ्या मोठ्या पद्धतीने पेटणार ना, ह्या सरकारला पेलवणार नाही, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जे परळीवाले तिथं बसलेत, जे नाव येत आहेत, पाटलांनी नाव घेतलं मुंडेंचं, त्या मुंडेंना पण सांगतो हा समाज आतापर्यंत शांत होता, शांत राहून द्या। आणि पाटलांना अशा पद्धतीने आम्ही कधीच भीक घातली नाही। पाटलांनी काल सांगितलं का अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, पण पाटलाचं संरक्षण करायला पोलीस यंत्रणेची गरज नाही। आम्ही मराठा सेवकच खूप झालो। मागणी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे एवढीच केली का तातडीने याचा शोध घेण्यात यावा आणि जे जे आरोपी असतील, जे वरच्या लेवलला जे गोष्टी घडतायत, पाटलांनी काल सगळ्यांची नावं घेतले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही आमची मागणी। नाही, पाटलांना काल झेडपस सुरक्षा द्यावी अशी आम्ही पण मागणी केलेली आहे। पाटलांनी जरी ती नाकारली असेल किंवा मागितली असेल, पण आमच्या मराठा सेवक म्हणून सगळ्यांची मागणी आहे का त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी।